श्री गुरुभ्यो नमः. अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. प्रतिगमन उपचार पद्धती अर्थात PLR थेरपी या व्हिडिओ सिरीजच्या अंतर्गत आपण निरनिराळ्या केसेस आजवर ऐकत आला आहात. एखादी व्यक्ती PLR ही प्रक्रिया करून घेण्यासाठी निश्चित काही एक कारण असतं. अनेकदा हे कारण व्यक्तिगत आयुष्याशी संबंधित असतं आणि बऱ्याचदा कारणाच्या निमित्तानं त्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यातील इतरही अनेक गोष्टींचा उलगडा अतिशय बेमालूमपणे होतो. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये प्री-टॉक आणि मुख्य सेशन जे आहे त्याच्यामध्ये नेमकं काय घडलेलं आहे ते अतिशय थोडक्यात ऐकत आला आहात आणि अर्थात हे ऐकत असताना त्या केसच्या माध्यमातून आपल्यालाही त्याचा काहीतरी उपयोग होईल हा अतिशय प्रामाणिक हेतू यासारखे व्हिडिओ बनवण्यामागे आहे. आजच्या व्हिडिओचं शीर्षक ऐकून कदाचित आपल्यापैकी अनेकांना थोडंसं बिचकल्यासारखं झालं असेल. PLR थेरपिस्ट म्हणून ज्यावेळेला मी या केसला स्वतः अनुभवत होते त्यावेळेला दर क्षणागणिक माझ्याही मनातली अस्वस्थता उत्तरोत्तर वाढत चाललेली होती. कोणत्याही माणसाच्या आयुष्यातील जन्मदाते आपले माता पिता हे अतिशय महत्त्वाचं, नाजूक आणि संवेदनशील असं नातं आहे. मात्र असे काही दुर्भागी जीव असतात की ज्यांच्या आयुष्यामध्ये ज्यांनी जन्म दिलेला आहे तेच कधीकधी खलनायकाच्या किंवा खलनायिकेच्या स्वरूपामध्ये संपूर्ण आयुष्याला व्यापून राहतात. माझ्याकडे PLR करून घेण्यासाठी आलेला जो तरुण होता त्याच्याही बाबतीत दुर्दैवानं हेच सत्य होतं. साधारण 35शीचा टप्पा ओलांडलेला हा तरुण ज्या कारणासाठी PLR करून घेण्यासाठी आला होता ते ऐकून क्षणभर मलाही थोडंसं बुचकळल्यासारखं झालं होतं. या तरुणाचे वडील आत्ता हयात नाहीत. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षक असलेल्या या तरुणाला आपल्या आणि आपल्या वडिलांच्या नात्याविषयी काही प्रश्न होते आणि त्या प्रश्नांचा उलगडा करून घ्यावा यासाठी तो माझ्याकडे आला होता. अनेकदा मी थेरपिस्ट म्हणून हे अनुभवलेलं आहे की एखादी व्यक्ती तिच्या आयुष्यातील एखाद्या नात्याविषयी जो गुंता झालेला आहे तो समजून घेण्याच्या उद्देशानं आलेली असते. मला वाटलं हे जे दादा आले आहेत त्यांचाही असाच काहीतरी उद्देश यामागे असेल. मात्र प्री-टॉकमध्ये जसजसे ते दादा स्वतःचं मन मोकळं करत होते तसतसे माझ्या मनामध्ये संभ्रमाचे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. या व्यक्तीला स्वतःच्या आणि स्वतःच्या वडिलांविषयी असणाऱ्या किचकट नात्याविषयी नीटपणे समजून घ्यायचं होतं आणि एका शब्दामध्ये त्यानं वडिलांविषयी असणारी भावना स्पष्टपणे माझ्यासमोर मांडली होती. ती म्हणजे मला माझ्या वडिलांची प्रचंड घृणा वाटते. हे ऐकल्यानंतर क्षणभर मी देखील दचकलेच. एखादी व्यक्ती इतक्या तीव्रपणे, इतक्या कठोरपणे आपल्या वडिलांविषयी बोलते आहे, निश्चितच यामागे त्या दोघांच्या नात्यांमधील असलेला जो ताण आहे तोच बोलत आहे हे मला लगेच कळून आलं. मी आणखीन खोलात जाऊन त्यांच्या वडिलांविषयी माहिती विचारायला सुरुवात केली तर त्यांनी सांगितलं की आता माझे वडील हयात नाहीत. त्यांना जाऊन 10 वर्ष झालेली आहेत. मात्र ते हयात असताना त्यांच्या आणि माझ्या नात्यामध्ये जो काही विचित्र गुंता झालेला होता तो अद्यापही माझ्या मानगुटीवर बसलेला आहे आणि मला यातून कायमची सुटका करून घ्यायची आहे. खरं तर त्यांचे वडील आता हयात नाहीत म्हणजे एका अर्थानं जो त्रास होणार होता समोर व्यक्ती असल्यानंतर त्याची जी तीव्रता असते ती आता पूर्णपणे नाहीशी झालेली आहे. मात्र तरी देखील एक प्रश्न अनुत्तरितच राहतो. वडील गेलेल्याला 10 वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेलेला आहे. मात्र हा जो जीव आहे त्या वडिलांचा जो मुलगा आहे तो अद्यापही त्या नात्याच्या गुंतवळ्यामध्ये तसाच दिशाहीन भटकतो आहे. प्री-टॉकमध्ये या दादांचं PLR करून घेण्याचं मध्यवर्ती कारण हे वडील आणि त्यांच्यामधील नातं आहे हे मला एव्हाना कळून चुकलं होतं. सद्गुरू कृपेनं सेशनच्या दुसऱ्या टप्प्यावर या दादांना ध्यानस्थितीमध्ये पोहोचता आलं. खोल ध्यानावस्थेमध्ये जो गतजन्म यांच्या समोर अनुभूतीच्या स्वरूपामध्ये उलगडला त्या गतजन्मामध्ये या दादांनी स्वतःला एका 10 ते 12 वर्षाच्या मुलाच्या स्वरूपामध्ये पाहिलं. हा मुलगा एका गावाबाहेर मोकळ्या माळावर उभा असलेला त्यांना दिसला. सेशनमध्ये जसजसं आम्ही पुढे चाललेलो होतो तसतसं त्या मुलाचं जे बॅकग्राऊंड आहे, जी पार्श्वभूमी आहे ती आम्हाला समजत गेली. अतिशय गरीब कुटुंबातला एका खेड्यामध्ये राहणारा हा मुलगा त्याचे माता पिता आणि भावंडांबरोबर एका वीटभट्टीच्या परिसरामध्ये राहतो आहे. दिवसभर इकडे तिकडे उनाडक्या करायच्या, जमेल तसं काम करायचं आणि आपल्या लहान भावंडांकडे लक्ष द्यायचं ही जबाबदारी या मुलावरती होती. सेशन जसं पुढे चाललेलं होतं तसं त्या मुलाच्या आयुष्यातील अनेक गोष्टी ह्या उलगडत चाललेल्या होत्या. दररोज दुपारी या मुलाचा ठरलेला एक नित्यक्रम होता. गावाबाहेरच्या डोहामध्ये मनसोक्त डुंबायचं आणि मग तिथेच शेजारी असलेल्या एका पडक्या इमारतीच्या अर्धवट असलेल्या बांधकामामध्ये जाऊन लोळत पडायचं.
ध्यानस्थितीमध्ये या मुलाच्या आयुष्यामध्ये पुढच्या अतिशय महत्त्वाच्या घटनेमध्ये जाण्याचं ज्यावेळेला मार्गदर्शन मिळालं, त्यावेळेला जो घटना प्रसंग समोर आला तो अक्षरशः काळजाच्या चिंध्या करणारा होता. रोजच्या ठरलेल्या सवयीप्रमाणे तो मुलगा आजही दुपारच्या वेळेला त्या डोहाजवळ आला. डोहामध्ये मनसोक्त डुंबून झाल्यानंतर तो तिथेच बाहेर येऊन एका दगडावर बसला. अंगावरचे ओले कपडे आणि डोक्याचे केस सुकावे या हेतूनं तो उन्हात तसाच काही वेळ बसून होता. या दरम्यान त्याच्या कानांवर काही लोक बोलत आहेत असा आवाज येत होता. मात्र कोणीतरी असतील अशा भावनेनं त्यानं फारसं तिकडे लक्ष दिलं नाही. काही क्षणांमध्ये तो आवाज आता वाढत चालला होता आणि त्यातील 2 व्यक्ती एकमेकांशी जोरजोरात भांडत आहेत आणि उरलेले आवाज हे त्यांना शांत करण्याचा, थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत हे तो ऐकत होता. कुतूहलानं नेमकं कुठे काय चाललं आहे हे पाहण्याच्या हेतूनं तो उठून बसलेल्या दगडावरच उभा राहिला. आजूबाजूला पाहिलं तर तो आवाज त्या पडक्या इमारतीमधून येत होता. तो तसाच पुढे जात राहिला आणि त्यानं पाहिलं की त्याच्या रोजच्या जागेवर 4 पिणारे लोक बसलेले आहेत आणि पिऊन झाल्यानंतर चढलेल्या नशेमध्ये त्यातील 2 जण एकमेकांशी भांडत आहेत. दुसरे दोघं त्या दोघांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ते उत्तरोत्तर एकमेकांवरती तावातावाने धावून जात आहेत. थोड्या वेळानं ज्यांच्यामध्ये वाद चालला होता त्यातील एकानं पडती बाजू घेतली आणि तो शांत झाला. त्याला शांत झालेला पाहून उरलेले 2 मित्रांनी त्याला सोबत घेतला आणि ते तिथून निघून गेले. 3 जण तिथून निघून गेल्यानंतर जो एक जण मागे राहिला होता तो इतका प्यायलेला होता की त्यानं तिथंच स्वतःचं अंग झोकून दिलं आणि तो जमिनीवर आडवा झाला. लांबूनच तो मुलगा हे सगळं पाहत होता. बालसुलभ कुतूहल असेल किंवा जे काही त्याच्या नजरेसमोर आहे त्याच्याविषयी आणखीन काही त्याच्या मनात विचार आले असतील. तो तिथे अतिशय धीटपणे उभा राहिला होता आणि जे चाललेलं आहे ते बघत होता. पुन्हा ध्यानावस्थेमध्ये पुढे जाण्यासाठी ज्यावेळेला मार्गदर्शन करण्यात आलं त्यावेळेला जो नेमका किचकट आणि अतिशय त्रासदायक प्रसंग समोर उभा राहिला तो ऐकत असताना क्षणभर माझ्याही अंगावरती काटा आला होता. त्या पिलेल्या माणसानं या मुलाला पकडलं होतं. या माणसाने त्याच्या बकोटीला पकडलेलं होतं. त्या माणसाच्या हातून सुटावं यासाठी तो मुलगा आटोकाट प्रयत्न करत होता. हातापायांची प्रचंड चपळाईनं हालचाल चाललेली होती आणि त्या हालचालीला वैतागून तो दारुडा त्या मुलाला प्रचंड मारहाण करत होता. दारूच्या नशेमध्ये या लहान मुलाला आपण किती मारतो आहोत, कुठे मारतो आहोत याचं भानही त्या माणसाला नव्हतं. तो मुलगा मला सोडा, मी तुमच्या मुलासारखा आहे, तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात असं म्हणून मोठमोठ्यानं आकांत करत होता आणि या दारुडाला त्याची कसलीही दयामाया येत नव्हती. जणू काही याच्या अंगामध्ये कुठली तरी राक्षसी वृत्तीच संचारली आहे अशा पद्धतीनं तो त्या मुलाला खाऊ का गिळू अशा भावनेनं पाहत होता. आणि काही क्षणांमध्ये त्यानं त्या मुलाबरोबर अनैसर्गिक कृत्य केलं. हे कृत्य होत असताना तो मुलगा अक्षरशः तोंडात फेस येईपर्यंत जोरजोरामध्ये ओरडत होता आणि जे काही आपल्याबरोबर होत आहे, आपल्या शरीराची ज्या पद्धतीने विटंबना होत आहे याचा त्याला प्रचंड धक्का बसला होता. मात्र तरी देखील पाशवी पद्धतीनं अत्याचार करणाऱ्या या दारुड्याला आपली दया यावी या भावनेनं तो मुलगा वारंवार त्याला म्हणत होता, तू माझ्या बापासारखा आहेस, मला सोड, मला सोड, तू माझ्या बापासारखा आहेस. काही क्षणांमध्ये त्याचा हा आवाज कायमचा बंद झाला. अतिशय कोवळं मन आणि शरीर असलेल्या त्या मुलाचा त्या पाशवी अत्याचार करणाऱ्या दारुड्यापुढे टिकावंच लागला नाही. आधीची प्रचंड झालेली मारहाण, त्याच्यामध्ये वर्मी घाव लागलेला आणि नंतरचा हा पाशवी अत्याचार, या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे तो मुलगा तिथेच गतप्राण झाला. दारुड्याला याचंही भान नव्हतं. त्याचा कार्यभाग पूर्ण झाल्यानंतर त्यानं त्या मुलाला तिथेच फेकून दिलं आणि तिथून तो चालता झाला. गतजन्मातील या पाशवी घटनेच्या स्मृतीमध्ये या आयुष्यातील वडिलांविषयी असणाऱ्या नात्याचा जो गुंता आहे तो अक्षरशः वाईट पद्धतीनं अधोरेखित झाला. गतजन्मामध्ये ज्या दारुड्यानं या मुलाला बेदम मारहाण करून जो पाशवी अत्याचार केला तो दारुडा या जन्मातील या मुलाचे जन्मदाते वडील होते. ध्यानावस्थेमधून ज्यावेळेला आम्ही बाहेर आलो त्यावेळेला काही वेळ आम्ही दोघेही निशब्दच होतो. ध्यानस्थितीमध्ये त्या दादांनी जे काही अनुभवलेलं होतं आणि जे त्यांच्या स्मृतींमध्ये गाठ स्वरूपामध्ये गतजन्मापासून तसंच पडून राहिलेलं होतं ते या प्रतिगमन उपचार पद्धतीच्या माध्यमातून सरफेसवरती आलं, पृष्ठभागावरती आलं. खरं तर ही अतिशय वेदनादायी स्मृती आहे.
प्रतिगमन उपचार पद्धतीमध्ये ज्या वेळेला एखादी व्यक्ती आपल्या गतजन्मामध्ये जाते, त्यावेळेला त्या गतजन्मामध्ये जाण्यासाठीचा मार्गदर्शक रस्ता म्हणजे त्या आयुष्यातील अतिशय त्रासदायक अशा स्मृती असतात. खरं तर त्रासदायक गोष्टच आपल्या दीर्घकाळ लक्षात राहते आणि दीर्घकाळ लक्षात राहून ती आपल्याला सातत्यानं त्रासही देत राहते. हाच नियम प्रतिगमनालाही देखील लागू पडतो. बघा, आपल्या या आयुष्यातील अशा कितीतरी चांगल्या गोष्टी आहेत की ज्या आपण अक्षरशः विसरून गेलो आहोत. मात्र लहानपणी एखाद्या व्यक्तीनं आपला केलेला अपमान असेल किंवा आपल्या आईवडिलांनी चार चौघांमध्ये आपल्याला जर काही ओरडा दिला असेल तर ते आजही आपल्या लक्षात राहतं. मानवी स्वभाव हा चांगल्या गोष्टी पटकन विसरणं आणि ज्या दुःखद आहेत, ज्या त्रासदायक गोष्टी आहेत त्या उराशी कवटाळून ठेवणं अशाच पद्धतीचं आहे. प्रतिगमन उपचार पद्धतीमध्ये मानवाच्या याच स्मृतींना पृष्ठभागावर आणून त्यातून त्या जीवाची कायमची मुक्तता करण्यासाठी सद्गुरूंच्या आशीर्वादानं मार्ग सापडतो. या दादांनाही आपल्या वडिलांविषयी असणारी जी विचित्र प्रकारची घृणा होती त्याचं कारण त्या गतजन्मातील प्रसंगात आहे हे स्पष्टपणे लक्षात आलं. सेशनमधून बाहेर आल्यानंतर काही वेळानं ज्यावेळेला त्यांनी बोलायला सुरुवात केली त्यावेळेला त्यांनी एक अतिशय उत्तम अशी प्रतिक्रिया दिली. ते असं म्हणतात की काहीतरी विचित्र ओझं माझ्या मनावरती होतं जे आत्ता उतरल्यासारखं मला वाटतं आहे. जणू काही पहिल्यांदाच मोकळा श्वास घेतो आहे. या उदाहरणाकडे प्रतिगमन उपचार पद्धतीच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहायला लागलो तर काही मुद्दे अतिशय ठळकपणे अधोरेखित होतात. एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गतजन्मामध्ये या मुलावर ज्यावेळेला पाशवी अत्याचार होत होता आणि तो अगदी जीव जातोय की काय अशा पॉईंटपर्यंत जाऊन पोहोचला होता, त्याही वेळी त्याच्या मनामध्ये या माणसाविषयी एकच भाव होता, तो म्हणजे हा माणूस माझ्या बापासारखा आहे, माझ्या वडिलांसारखा आहे. ही गतजन्मातील भावना एवढी तीव्र होती की या जन्माचं ते वास्तव बनून आलेली आहे. अर्थात त्या मुलाच्या मनामध्ये वडिलांविषयी असणारं प्रेम किंवा आदर त्या दारुड्याविषयी असणं केवळ अशक्य आहे. त्याचमुळे या जन्मामध्ये एका विचित्र प्रकारच्या घृणेला त्याला कायम सामोरं जावं लागलेलं आहे. ही घृणा वडिलांच्या बाजूने अजिबात नव्हती, तर ही घृणा या मुलाला त्याच्या वडिलांकडे पाहताना कायम वाटत राहिलेली आहे. किती विचित्र गुंता आहे पहा. एखादा जीव ज्या वेदनेमध्ये आपलं आधीचं शरीर सोडतो त्याच्या स्मृती अशा किचकट पद्धतीनं पुढच्या जन्मासाठी त्याच्याबरोबर तशाच पुढे येत राहतात. आणखीन एक महत्त्वाचा घटक या केसच्या निमित्तानं समोर आलाय. पहा, या मुलाच्या वडिलांचं निधन होऊन 10 वर्ष होऊन गेलेली आहेत. आता कुठलाही त्यांच्याशी संपर्क असण्याचं काही कारण नाही. मात्र तरी देखील या मुलाच्या मनामध्ये गतजन्मातील ती जी गाठ आहे, तिच्या या जन्मातल्या वडिलांबरोबरच्या ज्या स्मृती आहेत त्याचा गुंता अतिशय टोकाचा, चिवट आणि जटिल होता. आणि म्हणूनच याचं नेमकं कारण काय आहे हे समजून घेणं हे या जीवासाठी सगळ्यात महत्त्वाचा प्राधान्यक्रम ठरलं. आणि म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट जर आपल्याला तीव्रपणे सारखी सारखी समोर येत असेल, वेगवेगळ्या पद्धतीनं आपण त्या गोष्टीकडे ओढले जात असू, तर हा ब्रह्मांडातील अदृश्य अशा शक्तींनी आपल्यासाठी दिलेला संकेत आहे हे निश्चितपणे मानून आपण चाललं पाहिजे. आपल्यापैकी अनेकांनी अशा संकेतांना अनुभवलं देखील असेल. मात्र प्रत्येक वेळी आपण समर्पण भावनेनं ते समजून घेतोच अशातला भाग नाही. कधी कधी आपली बुद्धी, आपला विचार इतका तीव्र असतो की त्या गोष्टी दिसल्या असतील, कळल्या असतील तरी देखील त्याच्यावरती अंमलबजावणी होत नाही. अर्थात याला आणखीन एक महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे अंमलबजावणी करण्यासाठीची योग्य परिस्थिती अद्याप आलेली नाही. थोडक्यात गुरुकृपा अजून व्हायची आहे. आपल्या आजूबाजूला, आपल्या परिचितांमध्ये, आपल्या नात्यांमध्ये, आपल्याही आयुष्यामध्ये असे काही जटिल, किचकट प्रश्न असतील आणि त्याची उत्तरं आपण शोधू इच्छित असाल किंवा आपले मित्रमैत्रिणी अशा प्रकारच्या समस्यांना सामोरे जात असतील, तर पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं माध्यम बनू शकते. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क साधून आपण माझ्याशी भेटीची वेळ निश्चित करू शकता. पुन्हा भेटूयात असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.